अप्रैल और मई के महीनों में जैसे तैसे तापमान बढ़ता है, नींबू की मांग भी बढ़ जाती है। मांग बढ़ते ही नींबू की कीमतों में भी उछाल आता है, लेकिन बेमौसम बारिश और मौसम में बदलाव के कारण नींबू की कीमतें काफ़ी कम हुई है। पिछले महीने नींबू 170 से 180 रुपये प्रति किलो तक बिक रहा था, लेकिन पिछले सप्ताह तूफान के साथ बेमौसम बारिश और मौसम में बदलाव के कारण नींबू की मांग में अंतर आ गया। वहीं बिजली की अनियमितता और पानी की कमी के कारण नींबू के उत्पादन पर असर हुआ है। पानी की कमी के कारण नींबू के बगीचे सूखने लगे हैं। किसान पेड़ों पर लगे नींबू की गुणवत्ता में गिरावट जैसी कई समस्याओं का सामना करने पर मजबूर है। ऐसे में कीमतों में काफ़ी कमी आई है। इसका असर सीधे तौर किसानों की आमदनी पर होगा, जिससे किसान चिंतित है। 180 70 पर्यंत 60 पर्यंत चालू होते तेव्हा मोसंबी बाग बी चांगला दिसत होता। मागे जे बादल निघालं त्याच्यात ते फुल्लर बी गेलं, बाजरीसारखे दाणे होते ते दाणे पण गळून पडले। हे पहा, हे कुठं कुठं आहे कुठं कुठं नाही आहे। बरोबर हो, आता 45च्या भावावर आलेलं ते 45 रुपये किलोवर आलेलं आहे ते। त्याच्यातून मग व्यापाऱ्याची आळ धामाली आपल्या घरात ते कमीत कमी 35 रुपये पडून जात होतो, गाडी भाडं धरून वगैरे मजूर वगैरे धरून। तसं 30 रुपये आमच्या रोजचे 15 मजूर चालू आहे। रोजचे आता तिसरा महिना चालू झालेला आहे। बरोबर। हा, तर रोजचा आमचा कमीत कमी 5-6 क्विंटल माल चालू राहतो। अच्छा, म्हणजे जो मागून येणारा माल आहे तुमचा जून जुलै ऑगस्टला तेवढा माल नाही। आता जर याच्यात ते बाजरी सारखे दाणे थांबले असते तर जून जुलै ऑगस्ट मध्ये बी फुल सीझन राहिलं असतं। पण आता त्याच्यावर ते बादल आल्यामुळे ते बारीक माल बी पडला आणि फुल्लर पण जळून गेलं ते। आता हाय तोच तेवढ्याने आभार मानावा लागेल। हा, आता 7 दिवसापासून लाईटच नाही, वायर पण ठिकाणावर नाही, तर मोटर बंद आहे, पाणी बाग सुकला जातोय, माल असं क्वालिटी देत नाही। हा, तर लाईट जर चालू राहिली असती, एक पाणी फिरून घातलं तिसऱ्या दिवशी क्वालिटी पण माल दिसतो। बरोबर। आणि माल पण लवकर पोसायला सुरुवात होऊन जाते पाणी भेटल्यामुळे। पण आता तापमान पण होतंय आणि लाईट पण नाहीये, त्यामुळे अपुरा पाऊस पडला त्याच्यामुळे उपन जास्त आहे। त्या उपनमुळे सगळा माल असा डागी होतोय, सर्व माल उन्हामुळे असा पिवळा पडतोय। त्या निंबूचा एक सध्या यावर्षी तर काही नाही, सीझन नाहीये। दरवर्षी बरं होतं समाधानकारक, पण आता नाहीये। हाय त्याच्यातच समाधान घ्यावं लागेल। बरोबर। हो, ओके।